तरी कोणाला समजवतेस? कशाला तुझा जीव एवढा ओततेस त्यात? अगं होपलेस आहे सगळं. काय 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 म्हणाली ही मला होपलेस म्हणाली. तुझी एवढी हिंमत? वहिनी थांबलात कशाला? सगळे एकमेकाशी भांडा. हो दे, अशी होळी नाही तर आपण अशी होळी सेलिब्रेट करू. सगळे भांडा, शेजारच्यांना बोलवा, कळू दे सगळ्यांना की पाटकर एकमेकांची कसे भांडता. यावी, तू शांत हो. तू काळजी करू नकोस, तू शांत हो. आपण सगळं सोडवू. कसं सोडवायचंय प्लीज मला सांग. कसं सोडवायचं? 48 तासांची मुदत दिली आहे, त्यातले 2 तास आपण भांडणात वाया घालवले. अरे तू अजिबात काळजी करू नकोस, मी आहे ना. अनु आहे, रेवती आहे. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आपण काहीतरी मार्ग काढू उद्या सकाळी. तू ये, शांत बस. चल ये. बर मी अंथरुण घेऊन येतो. तू शांत बस. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आपण काहीतरी मार्ग काढू उद्या. एक शब्दही बोलायचा नाहीस आहे तू आता. अजून किती परीक्षा बघणार समजे. उद्याची सकाळ तरी काहीतरी आशेचा किरण घेऊन येऊ दे. आई झोप झाली का चांगली? कसली झोप ग, कंबर दुखते माझी खूप. बाई ग, कंबर दुखते का? मी दुपारी सांगते दादांना बा म्हणायला. हा मग लावून देते तुम्हाला. अनु, मला उठल्याबरोबर चहा लागतो, तुला माहितीये ना. जा चहा घेऊन ये जा. आणलाय आई. हे चहा आणू. हे चहा हो, घे. हो. आणि हे म्हटलं सकाळी सकाळी सगळ्यांसाठी मस्त चहा आणि इडली आणू. हो आणू, चहा भरपूर आहे आणि 3-3, 4-4 इडल्या पण दे नाश्त्याला. हो हो.
काय झालं यावी? चला रे नाश्ता करूया आपण. काय रे राहून राहून ना मनात एक विचार येतो.